पतंजलि महामुनये नमः। आपण 47व्या सूत्राकडे वळण्यापूर्वी या आसनांग सूत्रावर 46व्या सूत्रावर पुन्हा एकदा विहंगावलोकन करणार आहोत। विशेषतः आसनं ही आध्यात्मिक कशी या प्रश्नावर जो आपण विचार केला त्याच्यावर पुनर्विचार करणार आहोत, कारण आतापर्यंत मिळालेली जी पार्श्वभूमी आहे त्याच्यावरनं कदाचित आपल्याला आणखीनही थोडं अंतर्गमन करता येईल आणि या समस्येचा जास्त विचार करता येईल। आसनं शारीरिक आहेत अशा प्रकारे हिणवलं जातं, तर ती आध्यात्मिक कशी या प्रश्नाच्या अनुषंगानं आपण पुन्हा एकदा आता विचार करून त्यानंतर व्यासभाष्यावर एकदा दृष्टिक्षेप टाकणार आहोत आणि त्यानंतर या सूत्राचा विचार संपून आपण 47व्या सूत्राकडे जाणार आहोत। तर प्रथम आसनं ही आध्यात्मिक कशी या प्रश्नाकडे वळूया। अशा प्रकारे आसनांगाचा विचार करताना आपण तिन्ही सूत्रांचा विचार केला, कारण तिन्ही सूत्रांच्या वरूनच आसन हे कसं असतं, काय असतं, का असतं या प्रश्नाला उत्तर मिळतं। केवळ स्थिरसुखम आसनम या आसनांच्या योगासनांच्या लक्षणावरनं एवढा विचार हा करता आला नसता, पण सूत्रकाराने आसनाच्या संदर्भामध्ये 3 सूत्र दिलेली आहेत आणि विशेषतः त्याचा फलनिर्देश असल्यामुळे योगासनांच्या साधनेचं दिग्दर्शन हे त्या ठिकाणी आहे की योगासनं कशासाठी व्हायला पाहिजेत, कुठल्या दिशेनं व्हायला पाहिजेत आणि या सगळ्यांचा विचार केल्यानंतर योगासनांचं महत्व आणि तो केवळ व्यायाम प्रकार नाही हे बुद्धीला पटतं। अर्थात अनेक वार सांगितलं की नव्य वेदांती किंवा केवळ तात्विक उहापोहामध्ये रमणारे असे जे आहेत ते योगासनांना व्यायाम प्रकार म्हणून हिणवतात। योगासनं म्हणजे शारीरिक कवायत आहे, कसरत आहे अशा प्रकारचे तारेही तोडतात आणि यामध्ये केवळ द्वेष आहे, मत्सर आहे हे उघड होतं। आसनांना व्यायाम जरी ठरवलं तरी व्यायामाच्या बाबतीत सुद्धा थोडीशी या ठिकाणी माहिती किंवा शास्त्रीय उहापोह करणं हे प्रसंगनिष्ठ ठरतं। क्षणभर असं जर आपण मानलं की योगासन हा एक व्यायाम प्रकार आहे, तरी तो व्यायाम प्रकार हा कुठल्याही इतर व्यायाम प्रकारांपेक्षा वेगळा, अत्यंत वेगळा आणि अत्यंत डिस्टिंक्टिव्ह ज्याला म्हणता येईल असा तो बाजूला उभा राहतो। व्यायामाच्या बाबतीत असं सांगितलं जातं की व्यायामाचे प्रकार आज ज्या विज्ञाननिष्ठ बुद्धीला माहिती आहेत ते म्हणजे आयसोमेट्रिक, आयसोटोनिक, आयसोकायनेटिक असे व्यायामाचे प्रकार आज शास्त्रमान्य आहेत। आयसोमेट्रिक या प्रकारामध्ये वजन उचलण्याचे प्रकार वगैरे येतात आणि स्नायू, सांधे यांना व्यायाम दिला जातो। आयसोकायनेटिक मध्ये एक सांध्यांची हालचाल, एकाच प्रकारची हालचाल फार वेळ करून त्याला व्यायाम देणं आणि त्यामुळे त्या सांध्याला संलग्न असलेले सुद्धा आकुंचन, प्रसरण हे करणं, त्यांच्या हालचाली करणं, अशा प्रकारे एकाच प्रकारची हालचाल, एका सांध्याला विशिष्ट प्रकारची हालचाल 10 वेळा, 15 वेळा, 20 वेळा, 25 वेळा, 50 वेळा करणं हा एक व्यायामाचा प्रकार आहे। त्यानंतर आयसोटोनिक म्हणजे विशिष्ट स्थितीमध्ये स्नायू किंवा सांधे यांना ठेवणं आणि स्नायूंना टोन, त्यांच्यामध्ये टोन निर्माण करणं, त्यांच्यामध्ये शारीर सौष्ठव ज्याला म्हणतात ते निर्माण करणं, त्यांच्यामध्ये स्नायूंचं सौंदर्य निर्माण करणं, स्नायूंना आकार देणं। आपण म्हणतोय की एखाद्याचं शरीर सुडौल आहे, तर शरीर सुडौल बनण्यासाठी, स्नायू सुडौल करण्यासाठी
काही व्यायाम केले जातात आणि त्याद्वारा स्नायूंना एक टोन दिला जातो, सामर्थ्य दिलं जातं. अशा प्रकारे आयसोटोनिक, आयसोमेट्रिक, आयसोकायनेटिक असे व्यायामाचे प्रकार आहेत. मग आसनांच्या बाबतीत म्हणायचं तर काय, तर या ठिकाणी असं पहिल्यांदा सांगावं वाटतं की आसन ह्यामध्ये करण्यापेक्षा आसनात असणं महत्वाचं आहे. आसन ही स्थिती आहे. व्यायाम हा करण्याचा प्रकार आहे, व्यायाम करावा लागतो. व्यायामामध्ये क्रिया आहे, क्रिया महत्वाची आणि केवळ क्रियाच आहे, क्रियेशिवाय व्यायाम नाही. आसनांच्या बाबतीत काय आहे, तर आसन ही स्थिती आहे, स्थितीला महत्व आहे. स्थितीला पोहोचेपर्यंत क्रिया आहेत, स्थिती टिकवण्यासाठी क्रिया आहे. त्या जरी असल्या, स्थितीला पोहोचण्यासाठी स्थितीप्रत काही क्रिया असतात, स्थिती टिकवण्यासाठी काही क्रिया चालू असतात, पण त्या क्रिया गौण असतात. प्राधान्यानं आसनामध्ये स्थिती आहे. आस्यते अनेन इति आसनम अशी आसनाची व्युत्पत्तीमूलक व्याख्या आहे. त्यामुळे आसनामध्ये करण्यापेक्षा आसनामध्ये असणं हे महत्वाचं आहे, किंबहुना तोच त्याचा आत्मा आहे. आसन या शब्दामध्येच ही गोष्ट साठलेली आहे, त्याचं स्वरूप साठलेलं आहे. आसन म्हणजे स्थिती. त्यामुळे स्थिती हे आसनाचं स्वरूप आहे. त्यामुळे ह्या ज्या सध्याच्या संकल्पना आहेत व्यायामाच्या बद्दलच्या, आयसोकायनेटिक, आयसोमेट्रिक, आयसोटोनिक, त्याला धरून जर याची काही व्याख्या करायची असेल तर असं म्हणावं लागेल की आसन ही प्राधान्यानं आयसोस्टॅटिक आहेत. आयसोस्टॅटिक स्थिती ही आसनामध्ये महत्वाची आहे. आणि मग स्थितीसाठी लागणाऱ्या क्रिया या त्यामुळे गौण ठरतात, स्थितीच्या तुलनेनं गौण ठरतात. त्यांना तसं गौणत्व देण्याचं कारण नाही, पण स्थितीच्या तुलनेनं त्या गौण ठरतात. आणि स्थिती टिकवण्यासाठी काही क्रिया असतात, चालू असतात, चालू ठेवाव्या लागतात. त्यामुळे त्या क्रिया या आसनामध्ये असतात, पण व्यायामामधल्या क्रिया या जास्त प्रोनाउन्स्ड अशा असतात. किंबहुना व्यायामामध्ये क्रियाच महत्वाची असते, क्रियेनेच व्यायाम होतो. या ठिकाणी क्रियेद्वारा आसनं केली जातात. क्रिया हा आसन प्रकार नाहीये. व्यायाम ही क्रिया आहे, विशिष्ट अशी क्रिया आहे, पण आसनं ही क्रिया नाहीये, आसनासाठी क्रिया आहे. हा भाग या ठिकाणी तात्विक भाग लक्षात घेतला पाहिजे. असो, आता आसनाची एकूण सगळी मर्यादा, व्यापकता समजून घेण्यासाठी आपण त्याचा विविध अंगाने विचार केला. सुरुवात अगदी आसनाच्या स्थितीपासून करून आपण प्राणायामाला ती कशी उपोत्बलक आहेत, प्राणायामाला कशी ती अत्यंत अभिमत आहेत किंवा पायारूप आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा तिथपर्यंत आपण विचार केला. आसन सिद्धीच्या संदर्भामध्ये आपण आसन कशाप्रत असावीत, कशा कारण केली जावीत, कुठल्या दिशेनं केली जावीत, दिग्दर्शन काय असावं, या सगळ्या गोष्टींचा विचार केला. या ठिकाणी एक महत्वाचा विचार करून जावासा वाटतो की योग हे अध्यात्मशास्त्र आहे. योग हे अध्यात्मशास्त्र आहे, यातलं प्रत्येक अंग हे अध्यात्मशास्त्र आहे, अध्यात्मशास्त्राचं अंग आहे. योगांग म्हणजे अध्यात्मशास्त्राची अंग आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह वगैरे ह्याच्यामधला अध्यात्मवाद हा आपल्याला दिसण्या इतका स्पष्ट आहे. म्हणजे आध्यात्मिक धारणा आल्याशिवाय अहिंसादी यांचं पालन होऊ शकत नाही. हा विचार आपण यमनियमांचा विचार करताना केला. अहिंसेचा विचार करताना आपण पाहिलं की आध्यात्मिक धारणेशिवाय अहिंसा ही शक्यच होत नाही. त्यामुळे योगिक अहिंसा जी आहे, अहिंसा व्रत जे आहे ते आध्यात्मिकच असतं. सत्याचं जे व्रत आहे, योगिक सत्यव्रत जे आहे ते आध्यात्मिकच असतं. आध्यात्मिक धारणेशिवाय सत्यव्रत हे पालन होऊ शकत नाही. नाहीतर ती केवळ हेकेखोरी ठरते आणि त्या सत्यामुळे अनेक वार अनर्थ सुद्धा संभवतो. त्यामुळे आध्यात्मिक धारणेशिवाय सत्यव्रत पाळता येत नाही, अस्तेय व्रत पाळता येत नाही, ब्रह्मचर्य हे पाळता येत नाही. ब्रह्मचर्य शब्दातच ते साठलंय, ब्रह्मामध्ये चरण.
ब्रह्मामध्ये आचरण असणं म्हटल्यानंतर ते अध्यात्मच आहे. 100% अध्यात्म आहे, अस्खलित अध्यात्म आहे, परिपूर्ण अध्यात्म आहे. तशाच प्रकारे अपरिग्रह वृत्ती सुद्धा आध्यात्मिक धारणेशिवाय होत नाही. बाकी शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान या सगळ्यामध्ये अध्यात्माचे घटक हे फार तीव्रतेने जाणवतात, प्रकर्षाने जाणवतात. बरं, प्राणायाम हा आध्यात्मिक प्रकार आहे हे सुद्धा मनाला पटतं. प्राणायामाचा विचार करताना तो भाग स्पष्ट होईलच. धारणा ध्यानादी सगळे तिन्ही अंतरंग हे तर आध्यात्मिकच आहेत. अर्थात तो भाग त्या अंगांचा विचार करताना स्पष्ट होईल. पण या ठिकाणी निश्चितच अभ्यासकाला एवढं पटतं की प्राणायाम आध्यात्मिक आहे, धारणा ध्यान समाधी आध्यात्मिक आहे. आसनांच्या बाबत काय? आसन आध्यात्मिक आहेत किंवा कसं? अर्थात आहेत हे तर या ठिकाणी तात्विक दृष्ट्या सिद्ध होतं, कारण हे योगांग आहे. योगांग असल्यामुळे आणि योग अध्यात्म असल्यामुळे त्याची अंगही आध्यात्मिक असलीच पाहिजेत. पण जसं अहिंसा, सत्य आदी, शौच, संतोष आदी यमनियम आपल्याला आध्यात्मिक दिसतात, तीव्रतेने जाणवतात, प्रकर्षाने जाणवतात, तशी आसनांग जाणवत नाही. त्याचं कारण आसनाबद्दलचं ज्ञानविज्ञान नसतं. त्यामुळे या ठिकाणी थोडासा असा प्रयत्न केला जात आहे की आसनं ही आध्यात्मिक कशी का, आणि तो विचार केल्यानंतर आसनांगाला कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणीही हिणवू शकणार नाही. आसनाला व्यायाम म्हणून हिणवू शकणार नाही, कसरत म्हणून हिणवू शकणार नाही, तालमीचा धर्म म्हणूनही त्याला कोणी हिणवू शकणार नाही. त्यामुळे आसनामधलं अध्यात्म जे आहे ते या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर तो विचार आपण या ठिकाणी थोडासा करणार आहोत. अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे आपण कोण आहोत, काय आहोत, का आहोत, कसे आहोत याबद्दल उत्तर, या प्रश्नांना उत्तर देणारं ते अध्यात्मशास्त्र. मी कोण आहे, मी कसा आहे, मी का आहे, मी काय आहे, मी कुठून आलो, कुठे जाणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणारं जे ते अध्यात्मशास्त्र. मग या ठिकाणी असं सांगावंसं वाटतं की आसनं ही अध्यात्मशास्त्राची प्रयोगशाळा आहे. आणि या ठिकाणी प्रायोगिक दृष्ट्या आणि प्रयोग म्हणून काही गोष्टी आपल्याला साधकाला या शिकवल्या जातात, सांगितल्या जातात, शिकवल्या जाव्यात, सांगितल्या जाव्यात, तरच ती आसन साधना योग साधना होते, योगासनं होतात. अन्यथा तो व्यायामच ठरणार आहे. तर आसनांचं आध्यात्मिक संदर्भामधलं योगदान जे आहे ते या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे. बर, अध्यात्मामध्ये महत्वाचा भाग हा आहे की मी शरीर नाही आणि मी कोण नाही ह्या धारणा पक्क्या होणं. मला काय समजतो आणि मी काय नाही याबद्दल काही धारणा पक्क्या होणं, योग्य धारणा पक्क्या होणं हे अध्यात्म आहे. कारण आपण आपल्या शरीराला मी समजतो, देहेंद्रिय संघाताला मी समजतो, आणि अध्यात्म आपल्याला सांगतं की हा देहेंद्रिय संघात तू नव्हे. तर आसनामध्ये, आसन साधनेमध्ये मनोप्रवर्तन जे असतं ते अशा प्रकारचं असतं की त्या ठिकाणी या शरीराला वस्तुनिष्ठतेने बघायचं, आत्मनिष्ठतेनं नव्हे. ज्यावेळेला आसनं काटेकोरपणे करावी लागतात त्यावेळेला आपल्याला आसनं समजून घ्यावी लागतात. एखादी गोष्ट समजून घ्यायची असेल तर त्यावेळेला आपल्याला ती वस्तू वस्तुनिष्ठतेनं बघावी लागते, आत्मनिष्ठतेनं नव्हे. म्हणून आपण आपल्या समोरचं फूल, गुलाबाचं फूल म्हणून बघतो आणि त्याला समजून घेतो. आत्मनिष्ठतेनं जर आपण गुलाबाच्या फुलाकडे बघू लागलो तर आपल्याला त्या गुलाबाच्या फुलाचं ज्ञान होणार नाही, योग्य होणार नाही. त्यामुळे वस्तुनिष्ठतेनं बघणं, आपल्या शरीराकडे वस्तुनिष्ठतेनं बघायला लागल्यानंतर
आपण आणि शरीर यामध्ये अंतर हे निर्माण होतच, आणि ते अत्यंत अध्यात्माला आवश्यक आहे, पोषक आहे. आपण आपल्या शरीरापेक्षा वेगळे आहोत ह्याची धारणा किंवा अशा प्रकारची धारणा तेव्हाच होते की ज्या वेळेला आपण शरीराकडे वस्तुनिष्ठतेनं बघतो. ते शरीर आहे आणि हा बघणारा मी आहे. त्यामुळे शरीर किंवा आसनातली काटेकोरता किंवा त्यातला तांत्रिक भाग जो आहे तो करताना शरीराकडे वस्तुनिष्ठतेनं बघितलं जातं आणि मी शरीर नाही अशी धारणा त्या ठिकाणी मनामध्ये रुजायला लागते. तसंच आसनांची जी गूढ अशी दालनं आहेत त्यामध्ये मनाला सुद्धा वस्तुनिष्ठतेनं पाहिलं जातं, इंद्रियांना वस्तुनिष्ठतेनं पाहिलं जातं. डोळे पाहिले जातात, कान ऐकले जातात, जाणीव घेतली जाते, मनाची जाणीव घेतली जाते, मेंदूची जाणीव घेतली जाते, मेंदूवर विचार केला जातो, मेंदूत विचार केला जात नाही. एरवी मेंदू हे विचाराचं यंत्र आहे, त्यात विचार चालतात. पण आसनामध्ये जी अंतर्मुखता येते त्या अंतर्मुखतेमध्ये मेंदू हा विषय बनतो, मेंदू हा विषयी राहत नाही. मेंदूबद्दल विचार होतो, मेंदू विचार करत नाही. त्यामुळे आसनाची जी अंतर्मुखता आहे, आसनांमध्ये येणारी अंतर्मुखता, आसनांद्वारा येणारी जी अंतर्मुखता आहे, त्या अंतर्मुखतेमध्ये आपण आपलं शरीर, आपली ज्ञानेंद्रिय, आपले इंद्रिय, आपलं मन, आपला श्वासोश्वास या सगळ्यांना आपण वस्तुनिष्ठतेनं पाहायला लागतो. प्राणाची जी गती असते, प्राणाची जी हालचाल असते त्याला सुद्धा आपण वस्तुनिष्ठतेनं पाहायला लागतो. आणि त्यामुळे हा जो आध्यात्मिक प्रवास आहे तो या ठिकाणी घडतो. अध्यात्मामध्ये शेवटी हेच सांगितलं जातं की शरीर मी नाही, प्राण मी नाही, मन मी नाही, इंद्रिय मी नाही. हेच अध्यात्म आहे. आणि आसनामध्ये एक प्रयोगशाळा आपल्याला दिली जाते आणि त्या प्रयोगशाळेमध्ये आपण अक्षरशः परीक्षा नळीमध्ये आपल्या शरीराला बघतो, आपल्या मनाला बघतो, आपल्या मेंदूला बघतो, आपल्या विचारांना बघतो, आपल्या इंद्रियांना बघतो, आपल्या श्वासाला बघतो, आपल्या प्राणाला बघतो. आणि त्यामुळे बघणारा हा त्यापेक्षा वेगळाच राहतो. अशा प्रकारे आसनांमध्ये स्थिती आहे, आसनांमध्ये दीर्घकाळपर्यंत थांबण्याची अट आहे. आणि त्या अटीमुळे ह्या अंतर्मुखतेच्या सगळ्या छटा या त्या ठिकाणी येतात. अंतर्मुखतेच्या छटेमुळे हा आध्यात्मिक प्रकार घडतो, आध्यात्मिक प्रयोगशाळा या ठिकाणी बनते. शरीर ही एक प्रयोगशाळा बनते आणि त्या प्रयोगशाळेमध्ये परीक्षा नळीमध्ये आपण आपल्या मनाला बघतो, आपल्या विचारांना बघतो, आपल्या बुद्धीला बघतो, आपल्या भावनेला बघतो, आपल्या श्वासाला बघतो, आपल्या प्राणाला बघतो. आपल्या शरीरापासून प्राणापर्यंत आपण सगळ्या घटकांना परीक्षा नळीमध्ये परीक्षित असतो. अर्थात त्यांना सगळ्यांना आपण वस्तुनिष्ठतेनं बघतो. आणि त्यामुळे हा आध्यात्मिक प्रवास हा आसनांमध्ये होत असतो. आसनांची विविध आसनांची विविध स्थिती जी आहे त्याचं योगदान जबरदस्त आहे. वेगवेगळ्या प्रकारची अंतर्मुखता ही वेगवेगळ्या आसनांद्वारा होत असते. वेगवेगळ्या श्रेणीची अंतर्मुखता वेगवेगळ्या आसनांद्वारा होत असते. आणि हा आध्यात्मिक प्रवास हा त्वचेपासून अंतस्थ कोशापर्यंत योगासनांद्वारा होत असतो. त्यामुळे आसनं ही आध्यात्मिक आहेत म्हणूनच त्याच्यामध्ये आध्यात्मिक धारणा निर्माण होऊन द्वंद्व साहन्य वगैरे निर्माण होतं असं शास्त्रकार सांगतात. द्वंद्व साहन्य म्हणजे चिलखत घालण्याचा प्रकार नाहीये. आपण आपल्या अंगावर चिलखत घालून कुठल्याही अस्त्रापासून आपण विद्ध होणार नाही याची काळजी घेऊ शकतो. पण हा द्वंद्वांचा जो प्रकार आहे त्यामध्ये अशा प्रकारची चिलखत घालण्याचा प्रकार नाही. ते आध्यात्मिक धारणा आहे. आध्यात्मिक धारणेमुळेच द्वंद्वांचा अभिघात हा पोचत नाही. द्वंद्व अनभिघात असतात किंवा आपलं चित्त अनभिघात राहतं. अर्थात त्यामुळे त्या ठिकाणी आध्यात्मिक कवच हे चित्ताला प्राप्त होत असतं. अर्थात आसनामध्ये अध्यात्म असल्याशिवाय ते काही संभवूच शकत नाही. सूत्रकारांनी योगासनातला अध्यात्म
याचा निर्देश त्या सूत्रामध्ये केलेला आहे, पण त्याचं थोडंसं विश्लेषण या ठिकाणी देण्याचा थोडा प्रयत्न झाला. एकंदरीत या सगळ्या विवरणातून आपण काही गोष्टी हेरल्या, त्या अशा की योगासनं म्हणजे व्यायाम नाही, योगासनं म्हणजे कसरत नाही, कसरतीचा योगासनं म्हणजे तालमीचा धर्म नव्हे. अर्थात योगासनं हा चित्तान्वित आहे, अत्यंत चित्तान्वित आहे. चित्त धर्म, योगाला उपयोगी असा चित्त धर्म निर्माण करण्यासाठी शरीर विज्ञान, शरीर रसायनी, मज्जा मस्तिष्कीय संस्था, ग्रंथी संस्था या सगळ्यांच्या सहयोगानं योगाला उपयोगी अशी एक मानस्थिती, मनाची स्थिती, चित्ताची स्थिती सर्जित करणं यासाठी योगासनं असतात. अर्थात योगासन ह्या अंगाचा विचार करताना आपण साकल्यानं त्या तिन्ही सूत्रांचा विचार केल्यावरच आपल्याला आसनांगाचा परिचय झाला. सूत्रामध्ये सांगितलेली आसनाची स्थिरता आणि त्यातली सुखकारकता, ह्याचा अर्थ काय, नेमका अर्थ काय, याचा या ठिकाणी आपण विचार केला. आणि एकूण या लक्षणाचा विचार त्याच्या फलाने, त्याचं फल आणि त्याचा आसनांचा हेतू याच्या संदर्भातून केल्यामुळे आसनांगाचा या ठिकाणी आपण जो विचार केला तो पूर्णतः केला. आणि हा सगळा विचार केवळ एका सूत्रासाठी आपण केला, स्थिर सुखमासनम. अशा प्रकारे हे सूत्र विवरण या ठिकाणी संपतं. आपण यानंतर पुढल्या सूत्राकडे वळणार आहोत. अर्थात त्या सूत्राचा विचार जरी केला असला तरी त्या सूत्राचा स्वतंत्र विचार आपण या ठिकाणी पुन्हा करणार आहोत, पुढल्या सूत्रामध्ये तो करणार आहोत. पण तत्पूर्वी आपण या सूत्रावरच्या योगभाष्यावर एक विहंगावलोकन करून या सूत्र विवरणाचा उपसंहार करूया. त्यामुळे आपण भाष्यकारांकडे वळूया. भाष्यकारांनी काय म्हटलंय, भाष्यावर एक दृष्टिक्षेप टाकूया. आणि भाष्याकडे वळण्याचा मुख्य हेतू हा की अशी जी एक कल्पना आहे किंवा धारणा आहे की पतंजली प्रणीत अष्टांग योगामध्ये आसनांग म्हणून जे आहेत त्यामध्ये केवळ बैठी आसने आहेत, ध्यानाचीच आसने आहेत, पद्मासन, सिंहासन, भद्रासन, स्वस्तिकासन, अशी केवळ बैठक घेण्यासाठी. जसं ध्यानासाठी बैठक गीतेमध्ये सांगितली आहे, श्वेताशतरूपनिषदामध्ये सांगितली आहे, समम काय शिरो ग्रीवन धारयन अचलम स्थिर संप्रेक्ष नासिकाग्रंश्च दिशश्च अनवलोकयन. अशा प्रकारची जी ध्यानाला लागणारी बैठक गीतेमध्ये सांगितली आहे तेच आसन केवळ या ठिकाणी सांगितलंय. असा जो तथाकथित ज्ञानयोग यांचा पक्ष आहे तो योगशास्त्राभिमत नाहीये. याकडे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा एकदा आपण भाष्याकडे वळणार आहोत. आणि त्या भाष्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की या ठिकाणी केवळ बैठकीचीच आसनं, ध्यानाचीच आसनं ही सांगितलेली नाहीयेत. तर भाष्यकार म्हणतात, स्थिरसुखमासनम तद्यथा पद्मासनम, भद्रासनम, स्वस्तिकम, दंडासनम, सोपाश्रयम, पर्यंकम, क्रौंचनिषदम, हस्तिनिषदनम, उष्ट्रनिषदनम, समसंस्थानम, स्थिरम सुखम यथा सुखम च इति आदिनी. ही या ठिकाणी एक आसनांची त्यांनी यादी दिलेली आहे. पद्मासन, भद्रासन, स्वस्तिकासन, दंडासन, सोपाश्रयासन, पर्यंकासन, क्रौंचनिषदनासन, हस्तिनिषदनासन, समसंस्थानासन आणि पुन्हा इत्यादी असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे केवळ बैठकीची आसनं तद्व्यतिरिक्त इतरही काही आसनं या ठिकाणी सांगितलेली आहेत हे स्पष्ट होतं. विवरणामध्ये तुम्हाला सांगितलंय की ध्यानाची आसनं आणि ध्यानोपयोगी आसनं आणि ध्यानाला योग्य पीठिका देणारी आसनं अशी अनेक प्रकारची आसनं या ठिकाणी संग्रहित आहेत. आणि त्याचा निर्देश करताना भाष्यकार म्हणतात, पद्मासन, भद्रासन, स्वस्तिकासन, दंडासन, सोपाश्रयासन, पर्यंकासन, क्रौंचनिषदनासन, हस्तिनिषदनासन, समसंस्थानासन अशी स्थिर आणि सुखकारक आणि अशाच प्रकारे आणखी सुद्धा अनेक स्थिर सुखे आसने असतात.
त्यामुळे शीर्षासनादी आसनं सुद्धा ही या ठिकाणी निर्देशित आहेत, कारण त्यांचं योगदान जे आहे चित्त, मन आणि त्यामागची सगळी संस्था, ग्रंथी संस्था, मज्जा मस्तिष्कीय संस्था, या सगळ्या संस्थांवर परिणाम करणारी म्हणून जी जी आसनं असतील ती सगळी योगासनं या ठिकाणी संग्रहित आहेत, असं या ठिकाणी शास्त्राचं मत आहे, असं अधोलिखित करावंसं वाटतं. तसंच आसनं ही सुखकारक असावीत म्हटल्यानंतर ती एका प्रावीण्यावस्थेमध्ये सुखकारक असावीत आणि आसनं सुखकारक होण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावा. आसनं करण्यासाठी व्यायाम म्हणून जो केला जातो तो व्यायाम अशा प्रकारे असावा की ते आसन आपल्याला स्थिरतेनं आणि सुखतेनं ठेवता यावं. तसंच आसन हे क्षणा दोन क्षणाचं नसतं, निमिष दोन निमिषाचं नसतं, अन्यथा त्याला स्थिर सांगणं हे अप्रस्तुत झालं असतं. एखादं आसन जर एखाद्या सेकंदासाठी 2 सेकंदासाठी करायचं असतं तर स्थिर आसन असायला पाहिजे या सांगण्याला अर्थ आलाच नसता. ते ज्या अर्थी स्थिर असावं लागतं त्या अर्थी आसनामध्ये दीर्घकाळपर्यंत थांबणं हे त्या ठिकाणी ध्वनित आहे. आणि ती थांबण्याची जी क्रिया आहे, प्रक्रिया आहे, ती सुद्धा सुखकारक असायला पाहिजे हे पण या ठिकाणी निर्देशित आहे. त्यामुळे प्रत्येक आसन त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवताना ते आपल्याला सुखकारकतेनं करता येईल आणि दीर्घकाळपर्यंत करता येईल या दृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजे. किती आसनं करतो, किती आसनं घालतो यापेक्षा एका आसनामध्ये मी किती वेळ थांबू शकतो आणि सुखतेनं सुखकारकतेनं थांबू शकतो ह्या गोष्टीला या ठिकाणी महत्व आहे, हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. तर आसन स्थिर असायला पाहिजे म्हणजे त्यात ध्वनीत काय, तर आसन हे दीर्घकाळ असायला पाहिजे. 10 सेकंदाचं आणि 15 सेकंदाचं आसन हे योगासन नसतं, या गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. तसंच आसन येणकेण प्रकारेनं जमतं म्हणणं यालाही अर्थ नाही, कारण ते सुखकारकतेनं जमलं पाहिजे. आसनामध्ये जाणं सुखकारक असलं पाहिजे, आसनामध्ये थांबणं सुखकारक असलं पाहिजे, आसनाचा उपसंहार सुद्धा सुखकारकतेनं व्हायला पाहिजे. हे जे प्रावीण्य आहे, कौशल्य आहे, हे साधनेमध्ये अर्जित व्हायला पाहिजे. केवळ आसन मला करता येतं की नाही आणि विशिष्ट तीव्रतेचं करता येतं की नाही, विशिष्ट बाक हा मला शरीरामध्ये मिळतो की नाही, विशिष्ट ताण देता येतो की नाही, हे ह्याला महत्व नाहीये. तर तो ताण हा स्थिर राहील, तो ताण हा सुखकारक असेल, अशा प्रकारचा तो ताण असायला पाहिजे. अशा प्रकारची ती अंगाची वळवणी असली पाहिजे. अंगाला जर काही आसनामध्ये पीळ वगैरे दिला जात असेल तर त्याला कितपत पिळतो, आसनाचा ताण असेल, आसनात मी किती ताणतो, आसनात जर वाकायचं असेल तर मी कितपत वाकतो, याला महत्व नाहीये, ह्याला महत्व गौण आहे. हे कदाचित योगासनही ठरणार नाही. मी वाकतो म्हणजे ते वाकण्यामागे आसनामागचा जो हेतू आहे तो सांभाळून वाकतोय की नाही. आपलं चित्त स्थिर असावं, सुखकारक असावं, या स्थितीमध्ये ठेवून मी शरीर ताणतोय का, वाकवतोय का, पिळतोय का, ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्यामुळे आसनाची तांत्रिकता जी आहे ते आसन कसं करणं ह्यात केवळ बाह्यांग भूमिती नाहीये, याला एक्सटर्नल जॉमेट्री म्हणतात. त्यामध्ये अंतरंग जॉमेट्री आहे ती म्हणजे चित्त त्या विशिष्ट अशा अवस्थेमध्ये शांत असायला पाहिजे, स्थिर असायला पाहिजे, सुखकारक असायला पाहिजे. त्यामुळे आसनं आपण बाहेरून बघतो ती अशी असायला पाहिजे, तितकं वाकलं पाहिजे, तितकं ताणलं पाहिजे, तितकं वळलं पाहिजे, तितकं पिळलं पाहिजे. पण तो आसनाचा निर्देशक नाहीये. आसनाचा निर्देशक कुठला आहे तर आसन केलेल्या स्थितीमध्ये स्थिर आहे का, सुखकारक आहे का आणि योग्य त्या हेतूचं सर्जन होत आहे का, चित्ताला जो विशिष्ट धर्म यायला पाहिजे तो धर्म निर्माण होतोय का, या दृष्टीने आसनाचं तंत्र हे सांभाळायला पाहिजे, हे साधकांनी लक्षात घेतलं पाहिजे. अशा प्रकारे आपण स्थिर सुखम आसनम या सूत्राचा सांगोपांग विचार करण्यासाठी 47वें सूत्र आणि 48वें सूत्र ह्यांचा सुद्धा विचार केला.
पण आपण त्या सूत्रांचा स्वतंत्र विचार करणं सुद्धा इष्ट आहे, कारण आपण संलग्नपणे विचार करण्यासाठी तिन्ही सूत्रांचा विचार केला, किंवा एक संकलनात्मक विचार करण्यासाठी तिन्ही सूत्रांचा विचार केला. आपण या ठिकाणी या स्थिर सुखमासनम या 46व्या सूत्राचं विवरण थांबवतो. यानंतर आपण 47व्या सूत्राकडे वळणार आहोत, पण तो प्रकार पुढल्या प्रसंगी. कृष्णार्पणमस्तु.